आम्ही आता चाललो आहोत आशापुरी देवीच्या मंदिरात. तर हे मंदिर पालघर तालुक्यात एडवण गावामध्ये आहे. पूर्वी हा रोड दगडांनी बनवलेला होता, पण आता कॉन्क्रीटनी पक्का रोड बनवल्यामुळे कार व बस सुद्धा मंदिरापर्यंत जातात. पण तुम्हाला सनसेटची जर मजा घ्यायची असेल तर इकडच्या पेक्षा कुठे दुसरीकडे बेस्ट पॉईंट आहेच नाही. इकडून जो व्ह्यू दिसतो तुम्हाला सनसेटचा तो अप्रतिम दिसतो. तुम्ही बाय ट्रेन येणार असतील तर सफाळा स्टेशनला उतरून एडवण गावासाठी बस आहे. ती बस एडवण स्टॉपपर्यंत सोडते आणि पुढे तुम्हाला 15 मिनटं वॉकिंग आहे. जो पासूनचा एरिया ट्रेन प्रवेशद्वार तर मंडळी हे आहे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आणि इथून काही पायऱ्या चढून आपल्याला पुढे मंदिरामध्ये जायचं आहे. या थोड्या पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात जायचं आहे. पण मंदिरात जाण्याआधी इथला निसर्ग बघा किती आकर्षित करणारा आहे. हे बघतच राहावं असं वाटते. हे समोर आहे ते शंकराचं मंदिर आहे, तिथे आपण उद्या जाणार आहेत. तर हे असं मंदिर आहे आणि इथे गुफा आहे. तर गुफाच्या आतमध्ये देवी विराजमान आहेत. तर या पायऱ्या आहेत, या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे. दर्शन झाल्यावर आपल्याला हे समोरची वाट दिसते, तिथून आपल्याला सरकत सरकत बाहेर निघायचं असते. पण आता तो रस्ता बंद झालेला आहे. तिथं आहे कारण काय मी पहिल्यांदा ते म्हणजे काय घरापासून चालू झालेली आहे. कारण पहिल्यांदा कोणाला माहिती होतं, कारण मी गुराख्यापासून म्हणजे गुराखी काय करा येत होतं ना, त्याला आईने एक करून ती दर्यामधून आणलेली आई आहे स्थानिक आहे, त्याला सुद्धा धन दिलेला आहे. गोवाऱ्याला आईने पोतभर धन दिलेलं. म्हणजे तिने सांगितलं म्हणजे की तू हे उघडून पाहू नको आणि काय केलं की ते उघडलं आणि बघायचं की त्याच्यात काय बघायचं काय त्याच्यात पोच येतं, त्याच्यात आपण काय करणार आणि ती फेकून दिली. ते पांढरशुभ जागे दिसत मला आहे ते धान्यच ते विकून झालेलं आहे. आणि तू ज्या रस्त्याने गेला घरी त्या रस्त्याला जो ओनल आहे समोरचा जो आहे तो ओनल आपला आहे का, आपल्याला काय वाटतं की हा रस्ता कसा सर्व याची ती जागा होती. तर तो ज्या मार्गाने त्या मार्गाने तो रस्ता बांधला गेला. ज्या वेळेला तो घरी गेल्यानंतर त्यांना मी त्याच्या बायकोवर सांगायला सुरुवात केली, तेव्हा तिने म्हटलं की मला आईने असं दिलं तू कशामध्ये दिला, त्याने ते पोतेच्या हातवर दिलं, सांगितले मला याच्यात दिले. तिने ते असे झटकताकोटी ते 5-6 होते, त्याच्यात भटकाकोटी ते सोनं त्याच्यातून झालेलं बघतो तर सोनं आहे. बघतो आहे मला दिलेला केला नाही. येऊन परत बघायला रस्त्यावर टाकलेले तिथे इथपर्यंत आले काय सगळं. आणि हे किती वर्षापूर्वीची असतील गोष्टी, ती गोष्ट म्हणजे काय बरेच वर्षापूर्वी आहे. कारण ती ज्यावेळेला पोतवंत राज्य होतं 1422 ते 1234 या काळात त्याच्या पुढचं आहे ते. आई
सर्वांना म्हणजे दर्शन देतो, कारण काय आई कोणाला निराशा सोडत नाही, अशा करून सगळी आमच्या गावात सुद्धा फिरायला जायचे. रात्री 12 वाजे गोल्यावर बसून ती जायची, आप परत निघून आपल्या स्थानावर राहायची. असे करताना तिने लोकांना रूप सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांनी बघितलेले आहेत. आणि आईने आमच्याकडे लग्न कार्य जरी असलं ती सुपर दागिने सरी घालायला द्यायची, पण ती लोकांनी जरा गद्दारी केली त्याच्यामुळे आईने जाणं बंद केलं आणि रस्त्याला सुद्धा घाण करायला लागली. त्याच्यामुळे आई कोणाला जरी म्हणजे आई निराशा सोडत नाही. जर मुलगा नसलं तरी आईला सांगितलं की मला नाही, आई आपल्याला आपण काय जो धंदा करतो त्याबरोबर जाते. आई सांगते की तू अशा गावात जा, आता आपण गाव काय बघितलं नसतं स्टेशन करायला बघत दिल्यानंतर आपल्याला काय माहिती नसतं, आपण लांबून येतात. तर आई आपल्याजवळ जाऊन सर्व पत्ता वगैरे आई देतो, सांगतो की अशा गावामध्ये जा, आमचं स्टेशन आहे सकाळ, सर्व डेपोमध्ये जाऊन ड्रायव्हरला विचारावं किंवा रिक्षावाल्याला विचार, मला सांगा की कंपनीत स्टाफ सांगतील तुला. मी ज्या वेळेला येते किंवा जरी आमच्या स्टाफवर जरी विचारले की छोटा जरी मुलाला सांगितलं तरी छोटा मुलगा सुद्धा तुम्हाला सांगितलं की राहायचं म्हणजे अमुक ठिकाणी आहे आदर्श. जर आईची ओटी जर पडली तर तिला आई आपल्यावर जर काही संकट आलं तर आईला सांगितलं की आई माझे संकट आहे, तू माझ्या संकटावर धाव, की तुझ्या संकटाशी जाऊन तुझं संकट असेल. तर आता आपण पाठच्या साईडला जाऊया. तिथे आतमधून जो गुफा होता बाहेर निघायसाठी तर तो आता बंद झालेला आहे. तर पाठीमागच्या साईडून वर जो डोंगरावर जाऊया. मंदिराच्या पाठच्या बाजूला जाण्यासाठी इथे पायऱ्या बनवल्यात. पूर्वी हा दगडाचा रोड होता, तर इथून आता आपण वरती जाऊया. हे मंदिर 7 वाजेपर्यंतच उघडं असते, तर तुम्ही लवकर या. आणि इथून जो वरती गेल्यावरती जो निसर्ग बघायला भेटतो, पूर्ण समुद्राची किनारपट्टी, इथला निसर्ग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. मंडळी, आजचा आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि उद्या आपण जाणार आहे इथेच जवळ असलेले ते तुम्हाला मी दाखवलं, एडवन गावातील शंकराचं मंदिर आहे, तिथे आपण भेट देऊया. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सोबत सबस्क्राईब पण करायला विसरू नका.